पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अनवर खानचा भाऊ नादिर करीम खान हा अनधिकृतपणे भारतात आलाय। नादिरची नेपाळमध्ये 2 कोटींना फसवणूक झाली आहे आणि त्यानंतर नेपाळ सरकारकडून कुठलीच मदत मिळाली नसल्यानं त्यानं भारताचा आश्रय घेतला। आता नादिर मदतीसाठी दारोदारी फिरतोय। नादिरनं दिल्लीतून पाकिस्तान दूतावासाशी संपर्क साधला होता, मात्र त्याच्या पदरी निराशाच पडली। त्यानंतर त्याने मदतीच्या अपेक्षेने थेट मुंबई पोलिसांना गाठलं। अनधिकृतपणे प्रवेश केल्यानं मुंबई पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। तो त्याची 6 महिन्यांची शिक्षा पूर्ण करून बाहेर आलाय, मात्र मुंबई पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवलंय। मुंबई पोलीस त्याला पाकिस्तानात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू करतात, मात्र पाकिस्तानी दूतावासाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, हा प्रकार नेमका काय घडलेला होता? पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे का आणि यापुढे आता मुंबई पोलीस काय नेमकी ऍक्शन घेऊ शकतात? नक्कीच रिद्धी, नादिर खान आहे तो अनवर खान याचा भाऊ आहे। 65 वर्षीय नादिर खान हा सर्वप्रथम नेपाळमध्ये होता। नेपाळमध्ये तो व्यवसाय करण्यासाठी गेलेला असताना त्याला 2 कोटी रुपयाची जी फसवणूक आहे ती झाली आणि त्याला त्याचा तो लॉस आहे तो या ठिकाणी सफर करावा लागला। हे सर्व पाहता त्यांनी पुन्हा पाकिस्तानामध्ये जाण्याची जी तयारी आहे ती दाखवलेली होती, परंतु तो नेपाळमध्ये देखील अनधिकृतरित्या गेला असल्या कारणामुळे त्याला पाकिस्तानामध्ये परत आहे ते जाता आलं नाही आणि त्याने भारतामध्ये येण्याचा जो प्रयत्न आहे तो केला। भारतामध्ये आल्याच्या नंतर भारतामधून पाकिस्तानला जाण्याचा जो मार्ग आहे तो सुकर होईल या अनुषंगाने तो भारतात आल्याच्या नंतर दिल्लीमधून ते देखील त्यांनी पाकिस्तान एम्बसीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ही सर्व काही घटना आहे ती न झाल्यामुळे मुंबईच मधूनच आपण पाकिस्तानला जाऊ शकतो असा त्याचा विश्वास होता। त्यामुळे तो मुंबईत आला, परंतु मुंबईत देखील त्याला निराशाच आहे ती भोगावी लागली आणि त्यामुळे तो पाकिस्तान आता तो मुंबई पोलिसांकडे आहे। मुंबई पोलीस पाकिस्तानला पाठवण्याच्या तयारीत आहेत, परंतु पाकिस्तानकडून कुठलाही रिप्लाय तो येत नाही। परंतु आता मुंबई पोलीस पाकिस्तान एम्बसीशी स्वतः बोलून या संदर्भातली काय उपाययोजना करतात का, दूतावासाकडून संपर्क होतो का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद निखिल दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।